नमस्कार, एम.टी. मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी विशालची जोरदार शाळा घेतलेली आहे आणि त्याची चांगलीच तिखट शब्दांमध्ये कान उघडणी केलेली आहे. मित्रांनो, घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झालेली संस्कृती आणि विशाल यांच्यामध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळाला होता. संस्कृतीची पावर की विशालने हिसकावून घेतल्यानंतर विशाल संस्कृतीला पावर की परत देत नव्हता. त्यामुळे संस्कृतीने विशालच्या अंगावर पाणी शिंपडलेलं पाहायला मिळालं आणि याच्या बदल्यात विशालने संस्कृतीच्या डोक्यावर ग्लास भरून पाणी ओतलेलं पाहायला मिळालं. आणि आता याच गोष्टीवरून भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी विशालची जोरदार शाळा घेतलेली आहे. रितेश भाऊ बोललेले आहेत, विशाल, संस्कृतीने तुमच्या अंगावर पाणी शिंपडलं ते चुकीचं होतं, पण त्याच्या बदल्यात तुम्ही तिच्या डोक्यावर पूर्ण ग्लासभर पाणी टाकलं. हा तुमचा गेम आहे. तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग प्लेयर म्हणवता, पण स्ट्रॉंग प्लेयर तो नसतो जो रागात असं करतो. याआधीसुद्धा मी घरामध्ये अशा प्रकाराबद्दल बोललेलो आहे. जेव्हा सचिनने राखीच्या तोंडावर पीठ फेकलं होतं, पाणी फेकलं होतं, त्यावेळेस मी हे सांगितलेलं होतं, घरामध्ये अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि परत तेच या घरामध्ये घडलेलं आहे. आणि परत जर असं काही प्रकार या घरामध्ये घडला तर त्याचे परिणाम खूप जास्त गंभीर असू शकतात. मित्रांनो, हे सगळं ऐकल्यानंतर विशालची पूर्णपणे बोलतीच बंद झालेली आहे. आता पुढे विशाल भाऊच्या धक्क्यावर या सगळ्या प्रकारानंतर काय उत्तर देणार आणि भाऊ पुढे अजून विशालला काय काय सुनावणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.